रामनवमी के अवसर पर छत्रपति संभाजीनगर के किराड़पुर इलाके में स्थित श्री राम मंदिर के श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ पड़ी। 26 मार्च की सुबह से ही भक्ति बड़ी संख्या में दर्शक अपने मंदिर पहुंचे। अनुमान है कि दिन भर में लाखों श्रद्धालु भगवान श्री राम के दर्शन करने पहुंचे। इसी बीच 3 वर्ष पहले इसी क्षेत्र में हुई अव्यवस्था और की घटना को ध्यान में रखते हुए इस बार पूरी तरह से पुलिस प्रशासन अलर्ट रहा। इलाके में 200 से अधिक पुलिस कर्मचारियों का कड़ा बंदोबस्त तैनात दिखा। यातायात व्यवस्था में भी बदलाव किया गया, जिसके तहत वीरपुरा रोड को वाहन के लिए बंद रखा गया है। दोपहर 12 बजे मंदिर में महाआरती होंगी, जबकि शाम 5 बजे भव्य शोभा यात्रा निकाली जाएगी। ऐसी जानकारी किराड़पुरा श्री राम मंदिर संस्था के मीडिया से बातचीत के दौरान दी। सर, आज रामनवमी आहे। मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी किराडपुरा देवस्थान या ठिकाणी दाखल होत असतात। कसा बंदोबस्त नियोजन करण्यात आलेला आहे आणि काय भाविकांना आव्हान असेल? सर्व राम भक्तांना जय श्रीराम। आज प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जसवंतपुरा किराडपुरा राम मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा होत आहे। आणि यावर्षी आनंदाचा म्हणजे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा मंदिराची जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे। त्यानिमित्ताने देशातील सर्व भाविक लोक प्रत्येक ठिकाणी ते राम मंदिर असेल तिथे मंदिरात दर्शनाला जाणार आहे। इथल्या मंदिराच्या तर्फे आज आपण जी व्यवस्था केलेली आहे, सगळा मंडपाला नवीन केलेला आहे, कॉन्क्रीटिंग केलेली आहे आणि येणारे भक्त खूप आहेत। राजकीय नेते पण येणार आहे, सामाजिक कार्यकर्ते पण येणार आहे, त्यामध्ये आपण पण सर्वजण आहात। त्याबद्दल यावर्षीचा आनंदोत्सव खूप जोरात उत्साहामध्ये साजरा होत आहे। काय काय सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी? सकाळी धार्मिक कार्यक्रम सकाळी आता कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे। 12 वाजता प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव होणार आहे। 4 वाजता इथे ते भजनाचा कार्यक्रम आहे सुंदरकांडचा। 5 वाजता शोभायात्रा निघणार आहे। ती शोभायात्रा फिरून येऊन रात्री 9 वाजता इथे आरती होणार आहे। 11 वाजेपर्यंत सर्वांना दर्शनासाठी मंदिर उघडं आहे। सर्व माझं नाव दयाराम बसे म्हणून मला बोलतात। या इथे संस्थेचा सरचिटणीस म्हणून सेवा करतो।